नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण करणार आहोत आंबट गोड चवीचं मस्त असं लिंबाचं लोणचं। करायला एकदम सोपं आणि खायला जसं जसे मुरेल तसं टेस्ट वाढत जाणारं हे लोणचं कसं करायचं ते आज बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग लोणचं करायला सुरुवात करू। आता इथे पाऊण किलो लिंब घेतलेली आहेत मी। 1 किलो लिंब आणली होती, पण त्यातली 4-5 थोडीशी खराब वाटली मला, म्हणून ती काढून टाकली। आणि ही जवळजवळ पाऊण किलो लिंब आहेत। लिंब घेताना अशी मस्त मोठी पिवळी घ्यायची लिंब, आणि अजिबात त्याला डाग वगैरे नको, अशीच लिंब निवडून घ्यायची, स्वच्छ करून धुवून घ्यायची व्यवस्थित। आणि याला आता पुसून घ्यायची, एकदम स्वच्छ अशी पुसून घ्यायची, अजिबात याला पाणी राहायला नको। असं पुसून घेतल्यावर लिंबू तुम्ही फॅन खाली सुकवून घेऊ शकता, किंवा अर्धा तास असंच ठेवून द्या पुसून घेतले तरी पण, आणि मगच कापायला घ्या। याच्यात अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये, म्हणजे आपलं लोणचं 2 काय 3 वर्षसुद्धा आरामात टिकेल। या पद्धतीने पूर्ण लोणच्याचे लिंब आपण कोरडे करून घेऊ, आणि याला परत एकदा सुकवून घेऊ। फॅन खाली 10 मिनिट ठेवले तरी पण छान सुकले जातात हे, एकदा पुसून घेतल्यावर, पण पाणी राहायला नको। एकदम सोप्या पद्धतीने व झटपट होणारं हे लोणचं आहे। अगदी 10 ते 15 मिनिटातच लोणचं तयार होतं, आणि अगदी प्रमाण चुकण्याची भीती नाही, किंवा शिजवण्याची कटकट नाही, किंवा मसाले कुठले घालायचे त्याचीही कटकट नाही। एकदम सोप्या पद्धतीने आणि चविष्ट असं हे लोणचं तयार होतं। आता इथे आपले सगळे लिंब पुसून कोरडे करून झालेत, आणि मी 10 मिनिट फॅन खाली ठेवून घेतलेत। आता आपण जे चॉपिंग बोर्ड आणि सुरी वापरणार आहोत लिंब कट करण्यासाठी, ते पण धुतलेलं एकदम कोरडं केलेलंच घ्यायचं, ते पण ओलं नको। आता इथे लिंब आपण कापून घेऊ, आणि लिंब कापताना सुरी एकदम धारदार वापरायची, म्हणजे असं जास्त वेळ कापायला लागणार नाही, आणि आपलं लिंबू असं दबल्या जाणार नाही। आपलं लिंबू जर पटकन कट झालं तर त्यातला रस गळत नाही, आणि असं दबून जर कट झालं, सुरीला जर धार नसेल तर त्यातला बऱ्यापैकी रस गळतो, म्हणून धारदार सुरीच वापरायची याच्यासाठी। आणि या पद्धतीने तुम्ही 4 फोडी करू शकता, किंवा 8 फोडी, तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या जशा तुम्हाला पाहिजेत तशा फोडी करून घ्या। मी इथे एका लिंबाच्या 8 फोडी करणार आहे। तुम्हाला 8 करायच्या असतील 8 करा, किंवा 4 फोडी करायच्या असतील तरी चालेल। आणि अशा लिंबाच्या बिया काढायला खूप त्रास होतो फोडी छोट्या झाल्यावर, त्यामुळे लिंबू अर्ध कट केलं की लगेच याच्या बिया काढून घ्यायच्या। असे जर आपण छोटे छोटे काप दिले आणि मग बी काढलं तर जरा वेळ जातो जास्त बी काढायला, त्यामुळे अर्ध लिंबू कट केल्याबरोबर यातलं बी काढून घ्यायचं, आणि बी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला यातलं। आपलं लिंबूचं लोणचं नाही तर कडवट होतं, त्यामुळे सगळ्या लिंबातल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने बिया काढून घ्यायच्या, असं सुरीने व्यवस्थित सगळ्या बिया पटकन बाहेर येतात, बघू शकता। आणि 8-8 फोडी आपण लिंबाच्या कट करून घेऊ। यापेक्षा हे बघा, हे अर्ध लिंबू घेतले, याच्या फोडीच्या बिया काढायला एकदम सोप्या जातात। या पद्धतीने अर्ध लिंबू कट केलं की लगेच अशा बिया काढून घ्यायच्या, बघू शकता सगळ्या बिया निघाल्यात। आणि आता याला 4 फोडीमध्ये कट करून घेऊ। याच पद्धतीने आपण आपली सगळी लिंब कट करून घेऊ, 4-8 फोडीमध्ये जसे पाहिजे तसे, आणि बिया काढून आपलं सगळं लिंबाचं लोणच्याला लिंब इथे कापून घेऊ। ह्या लिंबाच्या लोणच्यात आपण कुठलाच मसाला वापरणार नाही आहे। आता इथे आपल्या लिंबाच्या फोडी कट करून झाल्यात। आता आपण इथे एक बरणी घेतली 1 किलोची, बरणी पण स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये 10-15 मिनिट वाळवून घेतली मी ही। याला पण ऊन दाखवून घ्यायचं, किंवा एकदम छान असं कोरडी करून घ्यायची, बरणी पण ओली राहायला नको। आता ह्या लिंबाच्या फोडी थोड्या थोड्या करून आपण बरणीत भरून घेऊ। हे लिंबाचं लोणचं जसं जसं मुरत जातं तसं तसं खायला याची चव आणखी वाढते, आणि याचा कलर पण बदलतो, एकदम चॉकलेटी कलर होतो जसे जसे जास्त दिवस होतील तसं तसं। आणि जो पाक होतो साखरेचा तो पण घट्ट घट्ट होत चालतो आपोआप, जसं लोणचं मुरल तसं। आता इथे जेवढ्या बसतील तेवढ्या फोडी बरणीमध्ये भरून घेतल्यात, आणि काही फोडी शिल्लक राहिल्यात, पण आपल्याला थोडीशी जागा पाहिजे याच्यामध्ये साखर टाकण्यासाठी, तर आता थोडीशी जागा शिल्लक ठेवली, आणि काही फोडी पण आपल्या शिल्लक राहिल्यात, पण त्या पण बसणार आहे बरणीमध्ये, पण त्यानंतर टाकू आपण। आता ह्या बरणीमध्ये आपण साखर टाकून घेऊ। साखर टाकताना इथे मध्यम आपली जी रोजच्या वापरातली वाटी असते ती एक भरून घेतली आहे, गच्च भरून वाटी साखर, आणि ती लिंबाच्या फोडीवर ओतून घेतली आहे। आता ह्या लिंबाच्या फोडी आपल्याला
व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. आणखी पाववाटी साखर घेतली, पण ती आपण नंतर टाकू. अगोदर याला व्यवस्थित हलवून घेऊ, म्हणजे आपली साखर खालपर्यंत जाईल. या पद्धतीने बरणीला झाकण लावून व्यवस्थित हलवून घ्यायचं. बघू शकता आपली साखर खाली गेलेली आहे. आता ही पाववाटी साखर पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला आपल्याला मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊ. इथे मी 1 चमचा आणि पाव चमचा अशी लाल मिरची पावडर टाकून घेतली. तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर करू शकता. आणि इथे 2 चमचे मीठ घेतले, बारीक मीठ. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बरणीला झाकण लावून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे या पद्धतीने व्यवस्थित आपली बरणी हलवून सगळीकडे आपल्या मिरची आणि मीठ पोचेल या पद्धतीने हलवून घ्यायचं. हे लिंबाचं लोणचं 1 महिन्यात मुरतं. त्यामुळे उपवास, श्रावणातले उपवास किंवा नवरात्रातले उपवास असतात, त्याच्या अगोदर 1 महिना घालून ठेवलं तरी पण छान होतं. 1 महिनाभर लागतो याला मुरण्यासाठी. एकदम छान असं हे उपवासाला चालणारं लोणचं आणि असंही खाता येणारं लोणचं. नक्की तुम्हाला पण आवडेल. या पद्धतीने लोणचं एक वेळेस करून बघा. आता आपण शिल्लक राहिलेल्या फोडी पण बरणीत टाकून घेऊ. आत्ता दाबून जरी घातल्या तरी चालेल्या फोडी, काहीच अडचण नाही. 7-8 तास राहिलं किंवा आज घातल्यानंतर उद्या बघू शकता हे लोणचं पण कमी होईल, खाली जाईल आणि पाणी सुटेल आपल्या लोणच्याला भरपूर असं. त्यामुळे आता इथे लिंबाचा रस होता प्लेटीत, तो पण ओतून घेतला आणि याला झाकण लावून असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आता उद्या बघू याला डायरेक्ट 1 दिवसानंतर. आता हे असंच ठेवून देऊ आणि याचं लोणच्याचं पाणी बघू शकता उद्या किती होतं आहे ते. आता इथे 24 तासानंतर बघितलं तर बघू शकता आपलं लोणचं पण खाली गेलं आहे आणि भरपूर असं पाणी सुटलं आहे आपल्या या लोणच्याला. अर्ध्या बरणीपेक्षा जास्त पाणी झालं याच्यामध्ये. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि याला सकाळच्या उन्हामध्ये थोडा वेळ ठेवायचं. अर्धा-1 तास उन्हात ठेवली बरणीत तरी चालेल. आणि 1 महिन्यामध्ये एकदम आरामात हे व्यवस्थित खाण्यासारखं होतं. मस्त असं मुरतं. तसं तर 15 दिवसातच खाऊ शकता, पण महिन्यानंतर मस्त असा चॉकलेटी रंग येतो याला, छान असं. आता आपण 15 दिवसानंतर बघूया. आता इथे आपल्या लोणच्याला 15 दिवस झालेले आहेत. बघू शकता हे आणखी थोडंसं कमी झालं आहे आणि भरपूर असं पाणी झालेलं आहे याच्यामध्ये. पूर्ण साखरेचा पाक झाला आहे. आणि रोज किंवा 2 दिवसातून एकदा तरी याला हलवायचं, पूर्ण खालीवर करायचं. झाकण लावून व्यवस्थित बरणी हलवून घ्यायची. आता याला 15 दिवस झालेले आपल्या लोणच्याला. भरपूर असं पाणी सुटलं आहे, पण आपला जो पाक आहे तो अजून एवढा घट्ट झालेला नाही आहे. पाक एकदम पातळ आहे. हे लोणचं जसं जसं मुरतं तसा तसा पाक घट्ट होतो आणि अगदी मधासारखा पाक होतो 1 महिन्यानंतर. आणि खायला लोणचं पण एकदम मऊ होतं आणि एकदम छान असं मुरल्या जातं. त्याला 1 महिन्याचा वेळ लागतोच. आणि हे उपवासाला किंवा असं जेवणाबरोबर खाण्याचं हे लोणचं तयार होतं. मस्त असं हे लोणचं तुम्ही पण एक वेळेस करून बघा. करायला खूप सोपं, अगदी गॅस ठेवायचं नाही गॅसवर किंवा मसाला कुठलाच वापरायचा नाही, कुठलंच प्रमाण चुकण्याची भीती नाही आणि लोणचं एकदम छानच होतं. तर हे असं लोणचं सगळ्यांनाच आवडेल. तुम्ही एक वेळेस करून बघा. आणि उपवासासाठी पाहिजे असेल तर 1 महिना अगोदरच करून ठेवा, श्रावणाच्या नवरात्राच्या, म्हणजे व्यवस्थित मुरल्या जातं. आणि जसं जसं मुरेल तसं तसं छान याला चॉकलेटी कलर येतो आणि पाक घट्ट घट्ट होत जातो. तर हे लोणचं करून बघा, कसं झालं आहे मला कमेंट करून नक्की